हर नमामि मेहरा ग्वारी गावातील ही मुलगी हिने 23 साली आईबाबांबरोबर नर्मदा परिक्रमा केली आहे. नर्मदे हर. हे छोटे लाल शेड नदी संगमावरती होडीतून मला पलीकडे सोडतायत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा आज 11 फेब्रुवारी सकाळी सलकनपूरहून मी, आढाव आणि वाळिंबे काका असं पुढे निघाल्यावर सकाळच्या वेळेला मैया किनारून तटमार्गाने जायचं म्हणजे सगळे कपडे ओले होतात, निसरडं असतं, घसरून पडायची शक्यता. त्यामुळं रस्ता मार्गाने जायचं ठरलं. रस्ता मार्गाने आम्ही ग्वारी घाट दक्षिण तटावर आलो. तिथल्या संगमावर नदी क्रॉस केली होडीतून आणि पुढं आल्यानंतर छोटी बर्मान मैया किनारून गेलं, तटमार्गाने गेलं तर 8 किलोमीटर आणि रस्त्याने गेलं तर 25 किलोमीटर. त्यामुळं पुन्हा तटमार्गाने जायचं असं ठरलं आणि तटमार्गाने आम्ही पुढं निघालो. पुढं आल्यानंतर लक्षात आलं की पाणी काही नाही आहे. एका माणसाला विचारलं रस्त्यात, त्याने सांगितलं एकाच ठिकाणी पाणी सुटलेलं आहे, बाकी सगळा रस्ता चालायला सेफ आहे. त्यानुसार म्हटलं जावं तटमार्गाने. म्हणून तटमार्गाने पुढे येताना लक्षात आलं नाही, थोडंसं आम्ही बोलत होतो आणि टिटवी एकदम ओरडत अशी जवळ आली. का आली कळलं नाही आणि मग टिटवी इतकी जवळनं ओरडते आहे म्हणून आम्ही बोलणं थांबवलं आणि 2 पावलं नाही मी चालत तर लक्षात आलं की अरे ते पाणी लिकेज असलेली जागा इथेच आहे. त्यामुळं मग बोलणं थांबवलं आणि पाणी तिथे जे लीक होत होतं
त्यामुळं बऱ्यापैकी निसरडं झालं होतं. तिथून सावकाश पुढं आलो आणि टिटवी पण नेमकी ओरडणं थांबवलं आणि पुढं जाऊन बसली. ही एक मैया किनारी पाहायला मिळणारी अद्भुत गोष्ट आहे. कारण टिटवीच्या ओरडण्यामुळं आम्ही आमच्यातला बोलण्याचा विषय म्हणजे मैयाचाच विषय होता. पलीकडचा तट कुठला आहे असं आम्ही बोलत होतो. पण तोही विषय बोलणं आत्ता योग्य नाही असं त्या टिटवीने जोरात ओरडत असल्यामुळे आम्हाला काहीतरी ॲबनॉर्मल असं वाटलं, म्हणून आम्ही बोलणं थांबवलं. आणि खरोखर निसर्ग जसं ओलांडून पुढं आलो तशी ती टिटवी समोर बसलेली पुन्हा मागच्या बाजूला उडून गेली. नर्मदे हर. नर्मदे हर. मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे. मी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.